आता बातमी आहे भिवंडीमधनं इथं वाहुली इथे असलेल्या गोदामाला आग लागली आहे। गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात पेपर पुठ्ठा होता अशी माहिती मिळते। जय भगवान कॉम्प्लेक्स मधल्या 9 गोदामांना ही आग लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या 2 गाड्या या ठिकाणी दाखल झाल्यात, तर स्थानिक पडघा पोलीस सुद्धा या प्रकारची दखल घेत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय भिवंडी मधली आहेत। इथं गोदामाला आग लागली होती। इथं 2 गोदामांना आग लागली। वाहुली गाव आहे भिवंडी मध्ये आणि त्याबद्दल आता आग विझवायचे प्रयत्न होत आहेत। मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील वाहुली गावाच्या हद्दीमध्ये असणाऱ्या जय भगवान गोदाम संकुलामध्ये असलेल्या एका पेपरच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना आज घडल्याची आपण दृश्यात पाहतात। या ठिकाणी असलेल्या पेपरचं मोठ्या प्रमाणात असलेला साठा असलेलं गोदाम आहे। जवळजवळ या गोदाम संकुलामध्ये 8 ते 9 गोदाम जवळजवळ या आगीच्या भक्षस्थानी पडल्याचे आपण दृश्यामध्ये पाहू शकता। आग आटोक्यात आणण्यासाठी भिवंडी निजामपूर अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल असून या ठिकाणी स्थानिक पडघा पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत। तरी या ठिकाणी कोणत्या प्रकारची जीवितहानी झाल्याची माहिती प्रथमदर्शनी तरी समोर येत नसली तरी नेमकी ही आग कशासाठी काय कोणत्या कारणाने लागले, आगीचे नेमके कारण काय ते अजूनपर्यंत अस्पष्ट जरी असलं तरी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान कसोशीने प्रयत्न करताना आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। तरी ही आग आटोक्यात आणण्यासाठी नेमकी किती कालावधी जाणं हे आता तरी सांगणं शक्य नसल्याचं अग्निशमन दलाच्या जवानांकडून सांगण्यात येत आहे। नरेश पाटील, न्यूज 18 मराठी, भिवंडी। ही बातमी आपण पाहतो। इथं कागद आणि पुठ्ठा गोदाम होते आणि या गोदामांना आग लागली। कागद असल्यामुळे, ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे पटकन गोदामानं पेट घेतला। पुढे आपण थेट कोकणात जातो। इथं कोकणामध्ये भात उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आलंय। रोहिणी नक्षत्रामध्ये उत्साहात सुरू झालेली भात पेरणी आता पावसाअभावी धोक्यात आली आहे। पेरणीनंतर 8 ते 10 दिवस उलटून गेले, मात्र समाधानकारक पाऊस झाला नाही। त्यामुळे पेरलेलं धान्य उगवायची शक्यता कमी झाली आहे। अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवायचीही शक्यता आहे। कोकणामध्ये अंदाजे 25 मे नंतर पेरणीला सुरुवात होते, कारण 25 मे नंतर रोहिणी नक्षत्र चालू होतं आणि त्यावेळेला कोकणातील जे मुख्य पीक आहे ते भात पीक आहे आणि भात पिकाची पेरणी चालू होते। काही शेतकऱ्यांनी भात पिकाची पेरणी चालू केली, मात्र अद्याप पाऊस नाही। आपण बघताय रखरखीत ऊन पडलेलं आहे। आपण जर वर बघितलं तर सूर्यप्रकाश दिसतोय प्रखर अगदी आणि लख्ख ऊन असं पडलेलं आहे। याच्यातच आपण जाणून घेऊ शकतो की प्रखर ऊन आहे, त्यामुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत। खाली जर तुम्ही पाहिलं तर प्रखर ऊन आहे, उष्णतेमुळे जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि 7 ते 8 दिवसापूर्वी शेतकऱ्यांनी आपली पेरणी आहे ती केलेली आहे। त्यामुळे दुबार पेरणी करण्याची आता शेतकऱ्यांना वेळ येते की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। खरं तर हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि येलो अलर्ट जारी केल्यामुळे ते फक्त कागदावरच येलो अलर्ट राहतो की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। काल आणि आज बिलकुल पाऊस नाही, पावसाने पाठ फिरवली आहे रत्नागिरीवर। आपल्या बरोबर बोलण्यासाठी शेतकरी आहेत ज्यांनी 8 ते 10 दिवसापूर्वी पेरणी केली, मात्र आज तागायत त्यांच्या वरून रोपं आलेली नाही त्या पेरणीची। दादा, काय परिस्थिती आहे सध्या? सध्या अजिबात पाऊस नाही। 8 दिवस झाले पेरणी करून, तिथं पाऊसच नाही। आता जी तुम्ही बियाणं आणलं ते काय विकत आणलं, कसं आणलं काय? सर्व बियाणं विकत आले। 2-3 हजारचं बियाणं आणलेलं आहे। मग आता ते बियाणं 8 दिवसानंतर परत येऊ शकते परत? आता येऊ शकत आहे बियाणं, मग आता ते तुम्हाला परत परत विकत आणायला लागेल दुसरं। आपण पाहू शकतो की ह्या दादांच्या डोळ्यात अश्रू आलेले आहेत की 2-2, 3-3 हजाराचे बियाणं आणायची आणि जर ती अशी फुकट जात असतील तर मग पावसाने नक्की वरुण राजाने यांच्यावर कृपादृष्टी दिसत नाही असं आपल्याला वाटतं। मात्र आपण अशी अपेक्षा करूया की लवकरात लवकर पाऊस येऊ दे आणि आपला हा जो बळीराजा आहे त्याचं जे नुकसान झालं ते भरून निघालं पाहिजे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। आता सरकारने याचा विचार करायचा आहे नक्की, कारण दुबार पेरणी जर होत असेल तर 2-2, 3-3 हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याचं नुकसान झालं तर याला जबाबदार कोण? तर शेवटी सरकार मायबापच याला जबाबदार असतो आणि मग सरकार मायबापाने याच्याकडे पाहिलं पाहिजे। खरं तर येलो अलर्ट जारी झालेल्या 2 दिवस झालेले आहेत, मात्र पाऊस नसल्यामुळे कुठेतरी इथला बळीराजा चिंतेत सापडलेला आहे। कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजेश जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी। तर हिंगोलीच्या कळमनुरी शहरामध्ये गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे।
गॅस सिलेंडर घेण्यासाठी शहरात ग्रामीण भागातनं सुद्धा नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि या गर्दीमुळे या ठिकाणी काही काळ गोंधळ झाला होता। अनेक ग्राहकांना DSC नंबर मिळाला मात्र गॅस सिलेंडर मिळत नाही असा आरोप नागरिक करतायत। आता या गोंधळाच्या वातावरणामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर पोलिसांच्या निगराणीमध्येच नागरिकांना गॅस सिलेंडरचं वितरण करावं लागलं। नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर कांदा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची प्रतवारी करून अधिकारी आता वाद घालतायत असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। लासलगावच्या विंचूरमध्ये 3 कांद्याची प्रतवारी केली आणि त्यानंतर कांदा ब्रिगेड असल्याचं सांगितलं गेलं आणि यामुळे शेतकरी संतप्त झालाय। त्यांना नाफेडला कांदा न देता तो परत घेऊन गेलाय। विंचूर भागात नाफेडच्या खरेदी केंद्रावर एका शेतकऱ्याने कांदा आणला होता। त्याची प्रतवारी करण्यात आली आणि तो कांदा बी ग्रेड असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर त्या शेतकऱ्याचा संताप झालेला आहे। आपण बघू शकतो की त्याची प्रतवारी केली जाते। अधिकारी आहे, कृषी सेवा केंद्राच्या संचालिका आहे, त्यांच्या समोर सकाळपासून या कांद्याची निवड केली जाते। 1 नंबर कांदा, 2 नंबर कांदा, 3 नंबर कांदा अशी नंबरवारी करून प्रतवारी करून हा कांदा वेगळा करण्यात आलेला आहे आणि वजन करताना या कांद्याला बी ग्रेड ठरवण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे शेतकरी एकदम संतप्त झालेला आहे। त्याचं म्हणणं असं आहे की माझा 1 नंबर कांदा आहे, मी मोठ्या आशेने कांदा घेऊन आलो होतो, मात्र अधिकाऱ्यांचा आडमुठे धोरण आणि जाचक अटीमुळे आता मला त्यांना कांदाच द्यायचा नाहीये असं या शेतकऱ्याने ठरवलेलं आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी कांदा घेऊन आलेला शेतकरी भाऊ, आता काय ठरवलंय, तुमच्या सोबत काय झालं आणि काय ठरवलंय तुम्ही? सर, यांनी जी प्रतवारी केली त्यानुसार माझा जो चांगला कांदा आहे त्या कांद्याला सुद्धा हे जर बी ग्रेड म्हणत असन तर ही थट्टा चालू शेतकऱ्याची। माझ्या कांद्याला तुम्हाला नसन घ्यायचं तुम्ही घेऊ नका ना, पण तुम्ही डायरेक्ट चांगल्या कांद्याला तुम्ही पण बघताय हा कांदा A1 क्वालिटीचा कांदा आहे आणि त्यात ते बी ग्रेड म्हणून ते नाकारू राहिले। मी घेऊन जाणार परत कांदा, मला यांना कांदा पण द्यायचा नाही, मला यांच्याकडून परत निराश पण व्हायचं नाही। माझी ही दुसरी वेळ आहे की कांदा परत पाठवू राहिले। सरकारला कांदा खरेदी करायचा आहे की नाही असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहे। बाबू शेख, न्यूज 18 मराठी, लासलगाव, विंचूर।